श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मकर राशीच्या जीवनात 2000 हे वर्ष, नवीन वर्ष कसं जाणार आहे ते आपण पाहणार आहोत. अनेक वर्ष तुमच्यावर जड जबाबदाऱ्या, सततचा संघर्ष, प्रयत्न करूनही विलंब, नात्यामध्ये तणाव, करिअरमध्ये अडथळे, पैसा जाऊनही स्थिरता न येणे असे अनुभव मकर राशीवाल्यांनी घेतलेच असतील. मकर हा शनीचा राशीस्वामी आहे. मकर हा शनीचा राशीस्वामी असल्याने तुमचे आयुष्य इतर राशीपेक्षा नेहमीच कठीण मार्गाने पुढे जाते. पण 2026 हे वर्ष त्या सर्व संघर्षांना अर्थ देणारे ठरणार आहे. जणू काळ स्वतः तुमच्या बाजूने फिरतो आहे अशी स्थिती तयार होणार आहे. हे वर्ष तुम्हाला दोन मोठ्या शक्ती देणार आहे. एक म्हणजे दृढनिश्चय आणि दुसरे म्हणजे आतून निर्माण होणारी स्थिरता. तुम्ही घेतलेले निर्णय आता योग्य ठरू लागतील. जिथे अडथळे होते तिथं मार्ग मिळेल. जिथे सहकार्य मिळत नव्हते तिथे अचानक माणसे भेटतील. हे वर्ष तुमच्या मेहनतीचा न्याय करणारे, तुमच्या कर्तृत्वाला सन्मान करणारे आणि तुमच्या आयुष्याला नव्या दिशेने नेणारे आहे. मकर रास 2026 राशींच्या लोकांकडे एक अनोखी ऊर्जा येईल. ही ऊर्जा तुम्हाला जबाबदाऱ्यापासून पळून जाण्याऐवजी त्या जबाबदाऱ्या सहज हाताळण्याची ताकद देतील. जीवनात हे स्थिर हवे असे ते स्थिर होईल. जे तुटले आहे ते जोडले जाईल. जे बाकी आहे ते पूर्ण होईल. या वर्षभर ग्रहस्थिती तुमच्यासाठी नवीन दारे उघडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे 2026 हे वर्ष यशाचे नाही तर व्यक्तिमत्वाची परिवर्तन घडवण्यासाठी आहे. तुम्ही बनाल अधिक परिपक्व, अधिक शांत, अधिक समजूतदार. तुमच्या विचारामध्ये खोल अनुभव होईल. जीवनाचे तत्त्वज्ञान बदलू लागले. तुम्हाला कळेल की कष्ट वाया जात नाही, फक्त योग्य वेळ येईपर्यंत ते साठवून ठेवावं लागतात. 2026 हे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या वर्षापैकी एक असेल. करिअर, पैसा, प्रेम, व्यवसाय, कुटुंब आणि आत्मिक विश्वास हे सर्व दारे तुमच्यासाठी उघडी होणार आहेत. चला तर पाहूया मकर राशी 2026 मधील त्यांचा स्वभाव आणि ऊर्जा कशी असेल. 2026 मध्ये मकर राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वात एक खोल, शांत आणि अत्यंत प्रभावी बदल घडणार आहेत. आतापर्यंत तुमचे जीवन जड, जबाबदारीने भरलेले आणि सततच्या संघर्षाने व्यापलेले असेल. पण या वर्षी तुमच्या मनात एक नवीन स्थिरता निर्माण होईल. तुमच्या स्वतःच्या क्षमतेची आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची किंमत अधिक स्पष्ट जाणवेल. या वर्षात तुमच्या वागण्यात गंभीरता अधिक दिसेल, पण त्याचसोबत एक अनपेक्षित लवचिकता पण निर्माण होईल. तुम्ही पूर्वी ज्या गोष्टीवर हट्ट धरत होता त्या गोष्टीबद्दल आता तुम्ही अधिक व्यवहार आणि लवचिक दृष्टिकोन आणि पाहू लागतात. ही लवचिकता तुमच्या जीवनात मोठे बदल घडवेल. तुमची अंतर्ज्ञान शक्ती अत्यंत तीक्ष्ण होईल. कोणत्या व्यक्तीवर विश्वास करायचा, कोणत्या गोष्टीत पुढे जायचे, कोणत्या संधी योग्य आहेत आणि कोणत्या टाळायच्या याचा अंदाज तुम्हाला चटकन लावू शकेल. 2026 मध्ये तुमचा आत एक शांत आत्मविश्वास निर्माण होईल जो तुम्हाला अडचणीच्या काळात स्थिर ठेवेल. या वर्षातील ऊर्जा तुम्हाला शांत राहून मोठे निर्णय घेण्याची क्षमता देतील. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक धीराचा वापर कराल. इतरांपेक्षा तुमचं काहीतरी कार्य वेगळं असेल. तसेच तुमच्याकडे विश्वास येईल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील आणि तुम्हाला योग्य निर्णयाबद्दल मानतील सुद्धा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यातील नेतृत्व गुण प्रचंड जागृत होईल. 2026 मध्ये तुम्ही कोणत्याही परिस्थितीत हार न मानता पुढे जाण्याचा स्वभाव आत्मसात करतात. तुम्ही अधिक परिश्रम, अधिक योजनाबद्ध आणि अधिक कणखर बनाल. पण आश्चर्य म्हणजे तुम्ही एकाच वेळी अधिक भावनिकदृष्ट्या शहाणेही व्हाल. नाती, लोकांचे स्वभाव आणि त्यांचे हेतू आणि त्यांचे बदल तुम्हाला सहज ओळखता येतील. करिअरच्या बाबतीत 2026 हे कसं आहे ते बघा. करिअरच्या दृष्टीने आयुष्य बदलून टाकणारे वर्ष ठरणार आहे. या वर्षी तुमची अनेक महत्त्वाची कामे, मेहनत, संघर्ष, संयम आणि सहनशक्ती फळ देणार आहे. ज्या काही गोष्टीसाठी तुम्ही धडपडत होतात ना त्या गोष्टी तुमच्याकडे स्वतः चालत येतील. करिअरमध्ये 3 मोठ्या स्तरावर तुम्हाला बदल दिसतील. पहिला बदल म्हणजे स्थिरता. पूर्वी जिथे काम करता दडपण जाणत होते, तिथे कामाचं कौतुक होत नव्हतं किंवा तुमच्या प्रतिभेला योग्य सन्मान मिळत नव्हता, ते सर्व आता बदलू लागेल. वरिष्ठ तुमची क्षमता ओळखतील आणि तुम्हाला महत्त्वाची कामे देतील. तुमच्यावर ठेवलेल्या अपेक्षेपेक्षा तुम्ही जास्त ओझं पेलवाल, म्हणजे तुमची उंची ही उंच असेल. दुसरा बदल म्हणजे नवीन संधी. जणू नशिबाचे दार अचानक उघडेल. नवीन नोकरीची ऑफर,
वेतनवाढ, महत्त्वाचे प्रोजेक्ट, नेतृत्वाची संधी, परदेशात जाण्याचे योग आणि तुमच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीची संपर्क तयार होणे अशा गोष्टी घडू शकतात. काही मकर राशींच्या लोकांना 2026 मध्ये त्यांच्या करिअरमधील पहिला मोठा ब्रेक मिळू शकतो, जिथे ते त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त उंचीवर पोहोचतील. वर्षाच्या मध्यभागी मिळणारी एक संधी तुमचे पुढील 5 वर्षाचे आयुष्य बदलू शकेल. तिसरा बदल म्हणजे जुन्या संघर्षातून सुटका. ऑफिसमधील राजकारण, चुकीचे लोक, तुमच्यावर जळणारे सहकारी किंवा तुमची मेहनत झाकून ठेवणारे वातावरण, या सर्व गोष्टीपासून तुम्ही दूर जाल. तुमचे कार्यक्षेत्र निर्मळ, स्थिर आणि तुमच्यासाठी योग्य असेल अशी चिन्हे दिसतात. 2026 मधील करिअरची एक खास संधी तुमच्यासाठी असेल. तुमच्या कामाचे आयोजन, संकटात निर्णय घेणे, टीमला सांभाळणे, योग्य मार्गदर्शन करणे, या सर्व कौशल्यात तुम्ही चमकदार कामगिरी करताल. तुमची दृष्टी स्पष्ट असेल, तुमची कृती ठाम असेल आणि तुमची उपस्थिती इतरांना योग्य दिशेने नेईल. तुमच्यासाठी हे वर्ष करिअरमध्ये स्थिरता, प्रगती, प्रतिष्ठा अशी तिहेरी ऊर्जा घेऊन आलेली आहे. तुमच्या नावाचा आदर निर्माण होईल. लोक तुमच्याकडे बघतील, तुमच्याकडून शिकतील आणि तुम्हाला आदर्श मानतील. त्यामुळे हे वर्ष तुमच्यासाठी अधिकच खास असणार आहे. पैशाच्या बाबतीत हे वर्ष कसं असेल बघा. 2026 हे वर्ष मकर राशीच्या आर्थिक जीवनातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यापैकी एक ठरणार आहे. अनेक वर्ष प्रयत्न करून हे पैसे हातात न टिकणे, बचतीपेक्षा जास्त खर्च होणे, अचानक आलेल्या जबाबदाऱ्या किंवा कुटुंबातील आर्थिक दडपण या गोष्टीमुळे तुम्ही मानसिक तणावामध्ये असाल. पण 2026 मध्ये आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलते. या वर्षात तुमच्या आर्थिक जीवनात 3 मोठ्या प्रवाह दिसू लागतील. पहिला प्रवाह म्हणजे जमा होणारा पैसा. तुम्ही कमाई होत असूनही हातात पुरेसा पैसा राहत नव्हता, पण आता तुमच्या उत्पन्नात स्थिर वाढ होईल. हे फक्त नोकरीमधील वेतनवाढ नाही, तर कामाचे क्षेत्र, प्रोजेक्ट, बोनस, कमिशन किंवा स्वतंत्रपणे केलेली काही योजना यांच्यामधूनही पैसा येऊ लागेल. तुमच्या मेहनतीची योग्य किंमत मिळेल. दुसरा प्रवाह म्हणजे गुंतवणुकीचा फायदा. तुम्ही केलेल्या गुंतवणुकींना यावर्षी प्रचंड उचल मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट, जमीन, घर, सोनं, म्युच्युअल फंड किंवा दीर्घकालीन बचत योजना यामध्ये असलेले पैसे आता तुम्हाला परतफेड देऊ लागतील. मकर राशींच्या लोकांना 2026 मध्ये स्थिर मालमत्ता घेण्याची संधी मिळू शकते. घर, जमीन, ऑफिस किंवा एखादी महत्त्वाची वस्तू यापैकी काही तुम्ही खरेदी करू शकता. तिसरा प्रवाह म्हणजे अडकलेल्या पैशाची सुटका. पूर्वी दिलेले कर्ज, अडकलेले व्यवहार, थकीत रक्कम, एखाद्या व्यक्तीकडून मिळायचे पैसे हे सर्व परत मिळण्याचे योग्य प्रबळ. वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे असलेली आर्थिक स्थिरता तुम्हाला अनेक वर्षानंतर प्रथमच मानसिक शांतता देईल. व्यवसायात कोणती संधी बघा. 2026 हे मकर राशीच्या व्यावसायिक जीवनात प्रगती आणि काही महत्त्वाच्या निर्णयाचे वर्ष आहे. उद्योजक किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष अत्यंत शक्तिशाली आहे. या वर्षात वाढणाऱ्या संधी 3 दिशांना घेऊन जातील. जशी पहिली संधी विस्तार. तुमच्या कामाच्या क्षेत्राचा विस्तार वाढेल. नवीन प्रोजेक्ट, नवीन बाजारपेठ मिळण्याचे संकेत आहे. पूर्वी जिथे तुम्हाला संधी मिळत नव्हती त्या दारे उघडतील. सरकारी कामे, मोठ्या कंपन्याचे कॉन्ट्रॅक्ट किंवा संधी म्हणजे भागीदारी. पूर्वी चुकीच्या भागीदारामुळे कामात अडथळे आले असतील, पण 2026 मध्ये तुम्हाला योग्य व्यक्ती भेटेल जी तुम्हाला कल्पना तुमच्या समजू शकेल आणि तुमच्या मेहनतीला नक्कीच ते सार्थ करू शकेल. तिसरी म्हणजे आर्थिक पाठबळ. बँक, गुंतवणूकदार, कर्ज किंवा वित्तीय स्रोत यापैकी काहीतरी मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या योजनावर इतर लोकांचा विश्वास बसेल आणि तुमच्या हाती योग्य जबाबदारी ते देतील. या सर्व संधीसोबत एक महत्त्वाचे आव्हान येते, ती म्हणजे व्यवसायात तुमच्या आसपास एखादी व्यक्ती आर्थिक किंवा मानसिक लाभ घेण्याचा प्रयत्न करू शकते. तो जवळचा मित्र, नातेवाईक किंवा भागीदार असू शकतो. त्यामुळे दस्तऐवज, व्यवहार, करार, आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. याशिवाय काम वाढल्यामुळे तणावही वाढेल, पण तुमची शिस्त, वेळेचे नियोजन आणि निर्णय क्षमता तुम्हाला या सर्वातून सहज पार पडता येईल. व्यावसायिक निर्णयात पुढील तुम्हाला 7 वर्षात मोठा ब्रेक हा मिळणार आहे, परंतु तुम्ही शांतपणे आणि धाडसाने आणि योग्य विचाराने पुढे जाण्याचं आवश्यक आहे. आता 2026 प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन कसं असेल. मकर राशीचे प्रेमजीवन 2026 मध्ये शांततेतून जागे होणाऱ्या नव्या उषक कालासारखे असेल. पूर्वी तुम्हाला नाती सांभाळताना त्रास झाला असेल, गैरसमज झाले असेल किंवा प्रेमाशी संबंधित निराशा मिळाली असेल, पण 2026 मध्ये तुमच्या हृदयाच्या दारात नवीन आशेची हवा येईल. ज्यांच्या आयुष्यात प्रेम नाही त्यांच्यासाठी हे वर्ष खास आहे. तुमच्या वाटेला आलेली व्यक्ती अत्यंत परिपक्व, स्थिर आणि तुमच्या स्वभावाशी जुळणारे असेल. हा संबंध हळूहळू पण सुंदर रीतीने वाढेल. तुम्हा दोघांमध्ये एक अनोखी शांतता आणि सुरक्षितता जाणवेल. जुन्या तुटलेल्या नात्यासाठी ही वेळ महत्त्वाची आहे,
काही लोकांना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती परत येण्याची शक्यता आहे, पण हे नाते पुन्हा बांधायचे की नाही हे तुमच्या हातात असेल. यावेळी तुम्ही भावनापेक्षा अधिक शहाणपणाने निर्णय घ्याल. वैवाहिक जीवनात स्थिरता वाढेल. जोडीदार तुमच्या करिअर आणि महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देईल. परस्पर समज, विश्वास आणि आदर हे तुमच्या संबंधाचे आधारस्तंभ होतील. काही जोडप्यांच्या आयुष्यात मूल होण्याचे आनंददायक संकेत आहे. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे हस्तक्षेप कधीकधी तणाव वाढवू शकतो, पण तुमच्या शांत स्वभावामुळे तणाव मोठा होणार नाही. तुमच्या नात्यातील छोट्या छोट्या विवादापेक्षा मोठ्या चित्राकडे पाहाल आणि नात्याला स्थिरता वाढेल. प्रेमात तुमच्या स्वभावातील गंभीरता कमी होईल. तुम्ही स्वतःला भावनिकदृष्ट्या अधिक उघडाल. तुमची मनस्थिती सौम्य, समजूर आणि विश्वसनीय असेल. 2026 तुम्हाला प्रेमात 2 गोष्टी देणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे हृदयातील जुना भात उतरवणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नव्या, स्थिर आणि प्रामाणिक प्रेमाचा अनुभव घेणे. 2026 मकर राशीच्या कुटुंब आणि सामाजिक जीवनात एक विशेष शांतता आणि समतोल निर्माण होणार आहे. बघा, 2026 हे मकर राशीसाठी अचानक स्पष्टता, समज आणि स्थिरता दिसू येणारे हे वर्ष आहे. त्यामुळे तुम्ही या वर्षात वडीलधाऱ्याचा सन्मान करा. कुटुंबातील मोठ्या निर्णयावर तुमचे मत आणि तुमची उपस्थिती अत्यंत प्रभावी ठरणार आहे. तुम्ही सांगितलेला शब्द हा घराचा अंतिम मानला जाईल. हे आदर आणि प्रेमाने सुद्धा होऊ शकते, हे लक्षात ठेवा. भावंडामध्ये किंवा नात्यात आलेले गैरसमज स्वतःहून दूर होतील. नातेवाईक किंवा अगदी जवळच्या व्यक्तीकडून मिळालेले सहयोग तुम्हाला वाढेल. तुमचे लोक तुम्हाला स्थिर, जबाबदार आणि आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष कसं असेल? 2026 मकर राशीचे आरोग्य एकूणच चांगलं असेल, पण काही गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक असेल. या वर्षात तुम्हाला मानसिक शांतता मोठ्या प्रमाणात मिळेल. मनाचे घालमेल, सतत ताण, झोपेची अडचण आणि कामाचे दडपण या गोष्टी पूर्वीपेक्षा कमी होतील. मानसिक स्थिरतेमुळे तुमच्या आरोग्यात सकारात्मक बदल दिसेल. शरीराच्या दृष्टीने ऊर्जा वाढेल. तुमची सहनशक्ती, काम करण्याची क्षमता आणि शरीरातील ताकद वाढेल. हे वर्ष तुम्हाला काम, नातेसंबंध, आयुष्य दोन्ही संतुलित करण्याची क्षमता देईल. शरीरातील जुन्या त्रासाबद्दल निष्काळजीपणा टाळावा. हाडे, सांधे, नितंब, गुडघे आणि मग कमरेशी संबंधित तक्रार मकर राशी सर्वसाधारण असतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास वर्षाच्या मध्यभागी त्रास वाढू शकतो. व्यायाम, चालणे, पाण्याचे सेवन आणि योग्य झोप या गोष्टीचे पालन करणे आवश्यक आहे. पचनाच्या समस्या किंवा पोटाच्या संबंधित तक्रारी काही दिवस तुम्हाला त्रास देऊ शकतात. अनियमित आहार किंवा तणाव यामुळे हा त्रास वाढू शकतो. त्यामुळे नियमित आहार घ्या, हलका आहार घ्या. मकर राशीच्या लोकांना वर्षात शेवटी एखादी आरोग्य तपासणी करावी लागेल, पण कुठलाही गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाही, हे लक्षात ठेवा. ओव्हरवर्क करू नये. मकर राशीचे स्वतः जास्त काम करण्यामध्ये त्यांचं कल झोकत असतो, त्यामुळं हे लक्षात ठेवा. मकर राशीच्या आयुष्यात एक नवीन अध्याय देणारे हे वर्ष ठरणार आहे. अनेक वर्षापासून कष्ट, ताण, अडथळे आणि संघर्षांना भरलेला प्रवास तुम्ही पार केला आहे. यावर्षी तुमच्या या प्रत्येक कष्टाचे मूल्य दिसू शकेल. हे वर्ष तुमच्यासाठी स्थिरतेचे, प्रगतीचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. करिअरमध्ये उंची, पैशात स्थिरता, व्यवसायात विस्तार, नात्यामध्ये शांतता, कुटुंबात मानसन्मान आणि आरोग्यात सुधारणे या सर्व क्षेत्रात मोठे बदल घडवतील. 2026 हे वर्ष तुम्हाला पुढील 5 ते 7 वर्षात यशाचा पाया देतील. तुमचे व्यक्तिमत्व अधिक मजबूत, अधिक दृढ आणि अधिक परिणामकारक ठरेल. हे वर्ष तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारे असेल. तुमच्या नशिबाचे दारे उघडतील. तुमच्या आयुष्यात 2026 हे वर्ष